स्पोर्ट्स गोरसईब टॉस जिंकला टेंबिवली संघाने पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला बॅटिंगला इन्व्हाइट त्या ठिकाणी केलं गोरसईबला वाकण संघ आपण कुठेही जाऊ नका यानंतर विनर विपक्ष वाकण हा सामना आजच्या रात्रीमधला शेवटचा राहील आणि जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल त्या सामन्यामधून त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका खरं तर आपण पाहता ही मानाची 4 व्हीलर कार कोणाला मिळेल शेवटच्या रात्रीमध्ये नक्कीच मिळेल अल्टो कार गतवर्षी रोहित पाटील गोवटण्याचा खेळाडू या स्पर्धेचा मालिकावीर होता यंदा एक नवीन खेळाडू नक्कीच तुम्हाला मिळेल हिमश ठाकूर पांडिवे गोरसई ब संघाचे बिग सपोर्टर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत चला ते चाहते आहेत त्यांना विनंती असेल आपण मैदान सोडा सामना चालू होतोय बिग फाईट टेंबिवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले बॅटिंगला इन्व्हाइट केलं गोरसई बला याच गोरसई ब संघाने मागच्या सामन्यामध्ये बामण डोंगरी टीमला पराभूत केलं शेवटपर्यंत हा सामना रंगला आणि तिथे मात्र विजय संपादित केला होता गोरसई बने आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय वेदांत पाटील नेहमी चर्चेमध्ये असतो टेंबिवलीचा गोलंदाज जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता दुसऱ्या बाजूला किशोर मुकादम ज्याने 29 धावांची स्फोटक इनिंग साकारत असताना तोही बामणडोंगरी संघाच्या अगेन्स्ट सामनावीर राहिला तर चांगलं पाटील तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र इथे पाय ठेवायला जागा नव्हती एवढे प्रेक्षक या मैदानाच्या सभोवताली होते पहिल्याच रात्रीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये हा आमचा कॉम्बॉक्स मी पाहिला त्या ठिकाणी आमच्या सोबत आहेत करत आमचे स्कोरर प्रणय आणि आई एकविरा इव्हेंट टीमचे संपूर्ण मेंबर्स खास करून संदेश शेळके या स्पर्धेचा ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होताना पाहता उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी चला सामना लगेच चालू होतो 4 षटकांचा सामना आज कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही आवाज ऐकताय व्हॉइस ऑफ IPL उद्यापासून मला वाटतं ग्रामीण धमाका बिग बॅश छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावचं मैदान तिथे मात्र सुरू होईल आणखी एक दमदार आयोजन वरुणेश पाटील फाउंडेशन आयोजित आपण ती स्पर्धा पाहणार आहात 70 प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश चं आयोजन पण या ठिकाणी आपण पाहताय कदर महाराष्ट्रातील आणखीन एक ताकदवर आयोजन समर चषक 2026 मुकुंदजी गावण आणि त्यांचा मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन भार्गव मात्रे यांच्या स्मरणार्थ डावाला सुरुवात झाली पहिल्या षटकासाठी वेदांत पाटील आणि त्यांच्या समोर स्ट्रायकिंग एंडला संदेश केने हा खेळाडू आला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी खेचून मारला ऑन ड्राईव्ह पाहायला मिड विकेट क्षेत्राकडे जिथे फिल्डर आहेत एक सिंगल या बॉलवरती मिळेल हरिप्रसाद स्टील एकत्र टेंबिवली आपण पाहता हरिप्रसाद स्टीलचे प्रोप्रायटर आदरणीय गोपाळ शेठ पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला तब्बल पारितोषिक आलंय त्या ठिकाणी 2000चं गोलंदाजाने जर का सलग 3 विकेट काढले तर या ठिकाणी गोपाळ शेठ पाटील हरिप्रसाद स्टीलचे प्रोप्रायटर यांच्या वतीने टेंबिवली संघाच्या गोलंदाजांना 2000चं पारितोषिक आलंय वेदांचा नेक्स्ट बॉल सूरजसाठी सूरजने मला वाटतं या डावामध्ये हा 6वा डॉट बॉल फेस केलाय कारण मागच्या सामन्यामध्ये सलग 5 डॉट त्यांचा शेवटच्या बॉलला त्याने सिंगल काढली होती आणि लगेच तो पुढच्या बॉलला 7व्या बॉलला आउट झाला होता कल्पेशच्या अगेन्स्ट चेक ओके ओके सर धावसंख्या सध्या धावफलकामध्ये स्थिरावली आपण पाहिली बिनबाद 1 वेदांचा फुल टॉस खरा बीमर कॉल रनआउटची संधी आहे प्रचंड वेगात टाकला होता बॉल आणि इथे मात्र पंचाने या बॉलला बीमर घोषित केलाय त्यामुळे 1+1 बाय 1 गट 1 फ्री अशा 2 धावा या ठिकाणी ऍड होतील आणि नक्कीच संधी असेल फ्रीडची त्या ठिकाणी संदेश घेण्यासाठी मोठी संधी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी पाहायला मिळेल ऑन स्क्रीन बघा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल बॉलचा हाईट फॅक्टर जिथे बॉल अटेम्प्ट केलाय तोच हाईट फॅक्टर मात्र ग्राह्य दिला पंचाने सांगितलं बीमर त्यामुळे नेक्स्ट बॉल फ्रीड डेफिनेटली राहील संदेशसाठी सुवर्ण संधी या संधीचा त्याला फायदा घ्यावा लागेल मोठा फटका जर का आला तर मात्र चांगलंच राहील त्या ठिकाणी गोडसे बसाठी हाफ ट्रॅकर आपटला बॉलला हलकीशी कणा घेत असताना बॉल बॅकवर्डला चाललाय फाईन लेग कडे जिथे आउटफील्ड फास्ट आहे फ्रीड बॉल वरती मिळाला चौकार अर्थात मोठी जेगावचे आणि आमचे महागुरु पंडित सरांचा यथोचित मान सन्मान समर्थ चषक 2026 11व्या पर्वामध्ये आपण उत्कृष्ट निवेदक आणि समालोचक म्हणून आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात मुकुंदजी गावण साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते माहिती उपदास शाल
प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन रमवून सन्मान चिन्ह देऊन नितेशजी पंडित सरांचा आपण यथोचित मान सन्मान केला गेला. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिल्याबद्दल संपूर्ण आयोजन टीमच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार. क्या बात आहे. रायगड भूषण आमचे गुरुवर्य नितेश पंडित सर, पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. जबरदस्त निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आपण आमचे या ठिकाणी नितेश पंडित याच दरम्यान वाकलन गावचा सुपरस्टार आणि या भारताचा जबरदस्त आकर्षक ऑलराऊंडर खेळाडू केतन मात्रे याला विनंती असेल आयोजकांना पुन्हा यथोचित मान सन्मान करावायचा आहे. आपण कुठे असाल तर लागलीच व्यासपीठाकडे यावं. नक्कीच केतन मात्र्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. महाराष्ट्राचा बाईक सम्राट, नुकताच आपण पाहिला इंडिया कप ज्याने एक अक्षरशः गाजवला असा दमदार खेळाडू आपाम जॅक करत असताना बॉलने मात्र थिकेज घेतली, फाईन लेगकडे चाललाय, आउटफील्ड फास्ट आणि इथे मात्र देखील रन्स मधील 4 धावा चौकार. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. बॉलच्या दिशेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला हाफ ट्रॅकर बॉलवरती संदेशने. नशिबाने मात्र 2 वेळा त्याला साथ दिली. मागे बॅकवर्डला मात्र 4 धावा येताना पाहिल्या. टोटल धावसंख्या धावफलकात आतापर्यंत बिनबाद 13. लास्ट बॉल पुन्हा फुल टॉस टाकलाय आणि इथे मात्र मोठा फटका कापडलाच करता आलेला नाही, पण तो अंपायर्स कॉल रिव्ह्यू वापरला जाईल, चेक केला जाईल हाईट फॅक्टरसाठी. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. निर्णय आम्ही लगेच तुमच्यापर्यंत सोपवणार आहोत. बॉल लिगल आहे की नाहीये हेच मात्र चेक केलं जाईल. एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट आता लगेच आपण या ठिकाणी क्लिअरिफिकेशन करणार आहोत बॉल लिगल आहे की नाहीये. तिसरे पंच या ठिकाणी असेल आमच्या सोबत नंदू पाटील सर कळवे, विशाल पाटील सर एका बाजूला, शुभम कदम यांना आपण पाहता 3. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डिपिंग फुल टॉस, त्यामुळे निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली आहे त्या ठिकाणी गोरसई ब संघाने. देवांशन रिवा स्पोर्ट्स गोरसई ब संघाने तब्बल 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, 14 रन, ज्या कतर वेदांतने मागच्या सामन्यामध्ये. याच दरम्यान खर तर या समर्थ चषक 2026 मध्ये पहिल्या नाईटच्या पर्वामध्ये देखील आवाज आला. या पर्वामध्ये देखील 2026 मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये अर्थात 11व्या पर्वामध्ये आवाज देण्याकरता आणायले. महाराष्ट्रातील नव्हे तर देशाला ज्यानं खऱ्या अर्थानं देशापासून बाहेर जाऊन कतार दुबईमध्ये जाऊन देखील आपल्या आवाजाचा डंकानं खरं तर प्रेक्षकांची व्ह्युअर्सची संख्या वाढवणारे कुणाल दाते सरांच्या आमच्या सोबत या समर्थ चषक 2026 मध्ये आले. आमच्या विनंतीला मान आपण इथं आलात त्याबद्दल मुकुंद गावण सर, निर्णय पाटील सर यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र राजन गावण सर असतील, आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण कुणाल दाते सरांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. ज्या आवाजानं खरं तर भुरळ पाडली, खरं तर प्रेक्षकांची संख्या वाढावी. डे नाईटची स्पर्धा असो कुठेही कुणाल दाते सरांचा आवाज ऐकल्यानंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. अशा ऊर्जा देणाऱ्या या समालोचकाचा यथोचित मान सन्मान. माहिती उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन कुणाल दाते सरांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं आभार. धन्यवाद. कदर पहिल्या रात्रीसाठी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं या स्पर्धेला लाभलं, त्याबद्दल नक्कीच मी आयोजकांच्या वतीने कुणालजी दाते सरांचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. उद्यापासून ग्रामीण धमाका बिग बॅश तिथे मात्र त्यांना तुम्ही ऐकणार आहात, अतिशय महत्वाची भूमिका राहील त्या स्पर्धेसाठी. ओव्हर पिच लॉफ केला बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहे आणि यावेळेला मात्र झेल टिपलाय खेळाडू बाद. संदेश बॅक टू द डगआउट. पहिला धक्का गोरसई बला. पवन केनीला पण जाताना पाहता सेकंड इनिंग, मागच्या इनिंग मध्ये त्याने 11 केल्या होता, वैयक्तिक 11 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं होतं आणि आता या स्पर्धेमधील त्याची सेकंड इनिंग सध्या आपण पाहता. दुसऱ्या सामन्यामध्ये तो मात्र मैदानाकडे चाललाय बॅटिंगसाठी. धावा बनवावा लागतील. समोर बलाढ्य संघात टेंबिवली. या षटकामध्ये आपण पाहतो प्रतीक पाटीलला
त्याला मात्र विकेट मिळाला. दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत, पण निमित्त आहे सध्या उरण नगरीमध्ये हे संघ दाखल झालेत समरचषक 2026 या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाचं आपण नक्कीच या ठिकाणी स्वागत करूया. महत्वाचा सामना. पवन केने ऑन स्ट्राइक फ्लिक करत असताना बॉल स्क्वेअर लेग कडे चला डीप मध्ये फिल्डर पाठलाग करतोय. गुड फील्ड, अप्रतिम फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवत असताना त्या ठिकाणी बॉलला थांबवलं आणि इथे 2 धावा घेऊन जातील हे दोन्ही खेळाडू. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद. आतापर्यंत 16 धावा, 16 रन ऑन स्कोर कार्ड, 16ला 1. सध्या परिस्थिती दुसरं षटक मार्गस असताना प्रतीक पाटीलचं हे षटक. ओ दी विकेट पवन साठी समोर टाकलाय, अक्षरशः तुटून पडला या बॉल वरती. डाऊन दी ग्राउंड, बॉटम हॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, षटकार. जबरदस्त टायमिंग, ताकद प्रचंड आहे पवनकडे आणि त्या ताकदीचा पुरेपूर फायदा करत असताना वापर करत असताना हा फटका आपण पाहिला. लॉंग ऑनच्या बाहेर जमिनीला समांतर फ्लॅट अँड फ्युरियस षटकार पाहिला पवनच्या माध्यमातून. 6 धावा आल्या. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 1 खेळाडू बाद. 22 धावा, 22, लॉस ऑफ 1. 22 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे देखील खोळातला बॉल बाटला लागून बॉल पायाला लागला. पंच सांगत असताना पहिल्यांदा बाटला स्पर्श झाला, पण सेकंड रन घेऊन गेले दोन्ही खेळाडू. क्या बात आहे, जबरदस्त त्या ठिकाणी कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेत असताना त्या ठिकाणी 24, 24 धावा सलग धावफलकावरती आहेत. डिपेंडिंग चॅम्पियन संघ खरं तर गोरसई ब त्या टीमला आपण मैदानामध्ये पाहताय. गतवर्षी सूर्याभाई त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला होता आणि याही वर्षी मात्र नवे पुरस्कार त्या टीमला आहेत. वेगात टाकलाय बॉल आणि पायाचा भेद घेत असताना प्लम एलबी, इम्पॅक्ट चांगला बॉल मात्र अगदी त्या पाया लागत असताना विकेट मिळाला पवनचा. 24ला हा दुसरा धक्का असेल बॅटिंग करताना गोरसई बला. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं. एका बाजूला नवीन स्वप्न घेऊन टेंबिवली संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. पवन बाद झाला, पवनने चांगला इम्पॅक्ट टाकलाय मॅच मध्ये. 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आणि 2 दुहेरी धावा त्याने पूर्ण केल्या. एकूण 10 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. तो मैदानाकडे चाललाय त्या ठिकाणी भावेश पवार हा खेळाडू. यश नांदुरकर हा खेळाडू तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर झाला. प्रचंड वेगवान गोलंदाज यंगस्टर आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं टेंबिवली संघासाठी दमदार योगदान त्याचा राहिला असा एक वेगवान गोलंदाज यश नांदुरकर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर झाला. तिसऱ्या षटकामध्ये परेश गोरटकर आपण पाहिला, सातत्याने त्याला मार्गदर्शन करतोय. गायडन्स फार महत्वाचा आहे यंगस्टरसाठी. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं गोरसईबचा 4था गोलंदाज ज्याने चांगली बॉलिंग केली, दिशांत, त्याचंही कौतुक करावं लागेल. त्यालाही चांगलं मार्गदर्शन मिळालं प्रत्येक खेळाडूचा आणि त्याने मात्र धावा वाचवला आपल्या संघासाठी. तो सामना जिंकत बामणडोंगरे टीमला त्या टीमने पराभूत केलं. आता विनर दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना चालू आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24, 24 धावा धावफलकावरती. यसचा पहिला फुल टॉस, टर्न केला बॉलला स्क्वेअर लेग कडे, हलक्या तरी येत असताना बघ दिशा दिली बरोबर स्क्वेअर लेग कडे बॉल ट्रॅव्हल होताना पण पहिल्या तरीने सिंगल मिळाली. एंड बदलला. आता भावेश पवार हा खेळाडू स्टार्टिंग एंड वरती आलाय. अखिल भारतीय टेनिस क्रिकेट सुपरस्टार जबरदस्त असा खेळाडू मैदानामध्ये आहेत. सर भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जातं. सर ही पदवी त्यांना मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने दमदार भूमिका त्यांची राहिली. रन्स सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 25. 2 खेळाडू बाद 25 ही धावसंख्या धावफलकावरती पण लागताना पाहिली. चला थोडी घाई करायची आहे. बराचसा वेळ आपण घेतलाय. सकाळ होत चालली. आज पहिली रात्र या स्पर्धेची आपण उशिरा आणि मात्र सुरुवात केली. शेड्यूल थोडा डिले झाला पहिली रात्र असल्या कारणाने. यश नांदुरकरचा पुढचा बॉल वेगात टाकला. लाईन खराब आहे. अवे फ्रॉम द बॉडी अँगल बनवला होता पण जास्त बाहेर काढला. त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं आणि किनेक एक्स्ट्रा रन या इनिंग मध्ये मिळेल गोरसई बला. 26, 26 धावा सध्या धावफलकावरती आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहता आमच्या आदरणीय मुकुंदजी गावण साहेब, उडण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि सर्व आमच्या या ठिकाणी पिरकोण ग्रामस्थ, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक,
स्पर्धेचे सर्व आयोजक डोळ्यात तेल घालून मात्र या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडत असताना त्यांचं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करू. डेड बॉल घोषित केलाय. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. यश नांदुरकरला पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती यावं लागेल. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेमध्ये आहे आणि या संपूर्ण टू व्हीलर्स तुम्ही पाहता 32 बाईक या ठिकाणी आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 11, दुसऱ्या क्रमांकासाठी 6, तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 3, पंचम आणि 6व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 2 आणि इथे लकी ड्रॉ कदर आपण पाहता त्या ठिकाणी यस व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीमने चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाची मदत आपण या ठिकाणी घेत आहोत. पुन्हा एकदा टीव्ही अंपायर कडे आपण जाऊया. नंदू पाटील सर आमच्या सोबत असे जॉईन झालेत. लकी ड्रॉ साठी देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे. त्यासाठी तुम्हाला एक 100 रुपयाचं कुपन काढायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी लीगल बॉल. चला रिव्ह्यू एकदा दाखवा स्क्रीन वरती त्यांना पाहू द्या. त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी घोषित करण्यात आलंय. ऑन स्क्रीनच त्यांनी पाहिलंय आणि अतिशय चांगलं काम सध्या संदेश शेख या ठिकाणी करत आहेत. रिव्ह्यू गमावलाय. गोरसई बर्न आहे. नेक्स्ट बॉल. याही वेळेला डोळे बंद झाले. वेगात टाकला. क्विकर बन. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला आणि ते मात्र शरीराचा वेध घेत असताना त्या ठिकाणी सिंगल मिळाली. लेग बायच्या स्वरूपात. फॉलो थ्रू मध्ये थोडासा पाय स्किड झाला. यश खाली पडला. झोपला. पोताने चांगला बॉल टाकला भावेश समोर. हे देखील कौतुकास्पद राहील त्याच्यासाठी. यंगस्टर खेळाडू सध्याच्या घडीला चांगले प्रभावित करताना पाहायला मिळाले. बघा स्क्रीनचा फायदा. प्रत्येक खेळाडू स्क्रीनकडे बघतोय. काय घडलं नेमकी त्या बॉल मध्ये बघा. खाली बसला होता यश. त्याने काय बॉल टाकला होता वेगात. प्रचंड वेग. जलद गती गोलंदाज आणि लाईन चांगली त्याची पाहिली. त्यामुळे आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. 27 स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. अप्रतिम फुटवर्क नाहीये सूरजकडे. बरोबर बॅटन पाठच्या मधून बॉल गेला विकेट कीपर कडे. बॉल चांगला होता. टप्पा अतिशय चांगला पाहायला मिळाला. हलकासा आतमध्ये आला. इन कटर बॉल आपण पाहिला. त्या ठिकाणी आतमध्ये येत असताना फलंदाजाला बीट करताना आपण पाहिला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू एक्सप्रेस बॉल डॉट बॉल ची सांगता झाली. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी करतो यश नांदुरकर हा खेळाडू यंगस्टर. इथे फुल टॉस टाकला. पायातला पिक केला बॉलला. बॉटम एंड चांगला होता. बिडबिकेटच्या बाहेर बॉल चला खेळाडू कक्षाच्या दिशेने सीमा पार. षटकार. अप्रतिम फटका आपण पाहता. सध्या ऑन स्क्रीन सूरज आणि भावेश एवन जोडी. तर मधल्या फळीतील भावेश आणि त्याच्या बरोबर सलामीवीर सूरज चांगली भागीदारी करत असताना जिथे पवन बाद झाला, जिथे संदेश बाद झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये संघाची संपूर्णपणे जबाबदारी या दोन्ही खेळाडूंनी स्वीकारली. अफलातून बॅटिंग. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन. मागच्या सामन्यामध्ये किशोर चमकला. त्याने 29 केला निर्णायक क्षणाला आणि यावेळेला मात्र आता हे इथे आपण पाहता सूरज आणि भावेश ऑन स्क्रीन आपण पाहता. सध्या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे सर्व आयोजक पहिल्या रात्रीमध्ये रात्रीचा खेळ चाले. रात्रकालीन स्पर्धा. उद्या देखील तुम्हाला 8चा पोल आणि एफ गटातला एक सामना देखील पाहायला मिळेल. बरोबर तुम्हाला 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. लवकरात लवकर उद्या शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हरपिच यॉर्करचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र हेलिकॉप्टर लगावला. अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने फटका पण पाहिला जिथे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम गोरसई बची धावसंख्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद 34. सध्या आपण पाहताय मॅच समरी या ठिकाणी बॅटिंग अनालिसिस आपण जर पाहिलं तर संदेश केने 7 मध्ये 12. एका बाजूला सूरज केने जो नॉट आउट 6 मध्ये 9 वरती खेळतोय. पवन केने त्याचं योगदान 4 मध्ये 10. भावेशला अजून इम्पॅक्ट टाकता आलेला नाहीये. तोही मात्र मैदानामध्ये आहे. अंतिम षटक बाकी आहे. आता धावा किती होतील. वेदांतने पहिल्या षटकामध्ये 14 दिल्या. त्यानंतर प्रतीक पाटीलने 10 धावा खर्च करून 2 विकेट काढले. यशला मात्र मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा त्यांनी खर्च करताना पाहिलं. आणि इथे आपण पाहताय खरं तर आमचे स्वतः श्यामबाई मोकाशी या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतात. मला वाटतं बांदिवे प्रीमियर लीगचे ते आयोजक आहेत. शेवटच्या रात्रीमध्ये 22 मार्चला या ठिकाणी तुम्हाला PPL ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि या मैदानासाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील राहिलं आणि अष्टपैलू आहेत आणि त्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय सामन्यांचा आनंद घेत असताना. आणि रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कबड्डीपटू भारतदादा पाटील जे बोकडबेरा गावचे आहेत ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत.
त्यांचा एक रेकॉर्ड आहे. एकाच रेडमध्ये 7 पॉइंट घेऊन प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट करणारे एक दमदार कबड्डीपटू भारतदादा पाटील बोकडविरा, त्यांना देखील आम्ही विनंती करतो या मंचावरती आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. उडण परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क मध्ये आलेत सोहम पाटील. अंतिम षटक. चला स्पीडअप करा प्लीज. आणखीन एक सामना पेंडिंग आहे. आता ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात होईल. 4च्या अगदी जवळ आलोत आपण. 5 मिनिटाचा अवधी बाकी आहे. रात्रीची स्पर्धा 8 संघ होते. 7 सामने कव्हर करत असताना इतका वेळ वाया गेलाय. 3 ओव्हरसाठी 28 मिनिटाचा कालावधी टेंबिवली संघ आपण घेतला ऑलरेडी. त्यामुळे प्लीज थोडं कोऑपरेट करा. सूचना असेल आयोजकांच्या वतीने. अंतिम षटक. अंतिम षटकासाठी आलेत सोहम पाटील आणि त्यांच्या समोर असेल सूरज केणे. सूरजने मात्र हाफ ट्रॅकर बॉल आपण जॅक करत असताना मिसट्यूट झाला फटका. बरोबर मिड विकेटला झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलला विकेट मिळाला सोहमला. खेळाडू बाजरे सूरज केणे. बॅक टू द डग आउट. यांचं टायटल संगीत तुम्ही ऐकता या ठिकाणी. पहिल्या बॉलला विकेट मिळाला. या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल टेंबिवली संघाला, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 11.33 सरासरीने 34 आले. आता अंतिम 5 बॉल बाकी आहेत. मागच्या सामन्याचा सामनावीर किशोर मुकादम मैदानामध्ये आले आहेत. 5 बॉल बाकी आहेत. शेवटचे निर्णायक 5 चेंडू. आक्रमक खेळाडू मधल्या फळीतला सरपद बांध्याचा बंधू प्रचंड आक्रमक किशोर. स्ट्राइक एंडला आला. फुल लेन टाकला बॉल. अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. बॉटम एज घेत असताना बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअरकडे. सेकंडचा कॉल. 2 धावा त्या ठिकाणी घेऊन गेले दोन्ही खेळाडू. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. ती म्हणजे आतापर्यंत त्या ठिकाणी 36. 36 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. किशोर मुकादम ज्याने 11 मध्ये 29 केलं, तर मागच्या सामन्यामध्ये तोच खेळाडू स्ट्रायकिंग गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने धावा ज्या बनवल्या क्रिसच्या अगेन्स्ट त्या धावा निर्णायक राहिल्या मागच्या सामन्यासाठी. 1 बॉल 5 समीकरण. क्लीन बॉल. त्रिफा उद्ध्वस्त. खेळाडू सफल झाले परंतु फटक्यामध्ये असफल राहिले. त्रिफा उद्ध्वस्त करत असताना आणखी एक विकेट मिळाला टेंबिवली टीमला. दांडी गुल केली आहे त्या ठिकाणी सोहमने किशोर मुकादमची. त्रिफा उद्ध्वस्त करत असताना हा खेळाडू बाद झाला जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता. नवीन खेळाडू मैदानाकडे चालले. मेघराज केडे यांना आपण पाहता 6व्या क्रमांकावरती. मागच्याही सामन्यामध्ये आय थिंक मेघराज 6व्या क्रमांकावरतीच आला होता आणि याही वेळेला आपण पाहताय मेघराज 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला. भावेश सांगतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठा फटका यायला हवा, कारण आता मोमेंटम जो पहिल्या 3 ओव्हरमध्ये मिळाला त्यामध्ये सातत्य टिकवायचं आहे. यश तुम्हाला मिळतं परंतु ते यश टिकवण्यासाठी तुम्हाला देखील संघर्ष करावा लागतो. स्वतःमध्ये बरेच तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करावे लागतात. सातत्याने या स्पर्धात्मक युगामध्ये जर का तुम्हाला टिकायचं असेल तर तुमच्यामध्ये बदल देखील करावे लागतात आणि खास करून अपडेट तुम्हाला राहावं लागतं. फुल टॉस आणि इथे बॉल चाललाय मिड विकेटला. पंचाने बीमर घोषित केलाय त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील. रिव्ह्यू आलाय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. यस डेफिनेटली रिव्ह्यू वापरलाय फिल्डिंग टीमने. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड अंपायर त्यांनी सांगितलं बीमर +1 अशा 2 धावा. आता चेक केलं जाईल हाईट फॅक्टर या बॉलचं. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण हा बॉल त्या ठिकाणी पाहतो. अगदी क्लोज स्लो मोमेंट मध्ये आपण पाहणार आहोत. ऑन स्क्रीन मध्ये आपण पाहता ज्या पद्धतीने मेघराजने बॉल अटेम्प्ट केलाय तिथला हाईट फॅक्टर मात्र ग्राह्य धरला जाईल. नॉर्मली अस्पष्ट त्यामुळे थोडासा कन्फ्युजन आहे. लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जो काय निर्णय असेल बघा खेळाडू पाहत बसले त्याला फिल्डिंग लावून घ्या. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी डिपिंग फुल टॉस. त्यामुळे हा निर्णय पंचांना मागे घ्यावा लागेल. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे टेंबिवली संघाचा. प्रचंड वेगात हा बॉल आला होता. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बॉल बॅटरपर्यंत पोहोचला त्यामुळे निर्णय घेणं तितकं सोपं नव्हतं.
आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाने सांगितलं कॅमेऱ्यामध्ये पाहून स्क्रीनवरती हा बॉल लिगल आहे, त्यामुळे एकच रन या बॉलवरती राहील. मागच्या बॉलवरती एकच रन त्या ठिकाणी मिळेल. गोडसई बॉल 22 साठी फुल लेंथ. क्या बात आहे, अप्रतिम बॉल. हलकासा बॉल राईज झाला, उजव्याच्या बाहेर टाकत असताना फलंदाज 22 ला बीट करून निघाला. बॉल विकेट कीपर कडे. अंतिम षटकामध्ये सोहम आपली गुणवत्ता सिद्ध करतोय, कमबॅक करतोय टेंबिवली संघासाठी. ग्रेट कमबॅक. हरदास स्टील टेंबिवली तर एका बाजूला, देवांश रिवा स्पोर्ट्स गोरसई ब. टीमची धावसंख्या धावफलकावरती 37. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. लास्ट बॉल देखील भरदा वेगाने टाकलाय निर्धाव सोहमने. ग्रेट कमबॅक. शेवट गोल करणार हे षटक. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. त्या ठिकाणी आपण पाहिला खरतर सोहमने विकेट मिळाले 2. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा टेंबिवली संघाचा पलटवार. धावा आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. टोटल 37 धावा. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 38. आपण आवाजामध्ये करतो बदल पुढच्या इनिंग मध्ये जशी डावाला सुरुवात होईल. ऐकूया पुन्हा एकदा आवाज. व्हॉइस ऑफ IPL स्पोर्ट्स समालोचक कुणालजी दाते सर यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद. थँक्यू. 24 बॉल मध्ये 38 धावा करायचे. धन्यवाद. रोशन पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. याच्यानंतर देखील एक आणखी महत्वाचा सामना आहे. पाकळण संघ खेळेल या मॅच मधला विजेता संघ या टीमच्या विरोधात. तो असेल आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. आणि त्याच्या अगोदर या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय. या मॅच मध्ये लक्ष्य 38 धावांचं 38. हरिप्रसाद स्टीलचे मालक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. गोविंद पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असेल. सो मॅच स्टार्ट. 38 धावा करायचे आहेत. आमचं कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य सध्या तुम्ही अनुभवताय. हा एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट. संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं काम ते सातत्याने करतायत. आणि आता 38च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संघ तयार आहे. या मॅच मध्ये हरिप्रसाद स्टील टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी गोरसई सज्ज. या संपाचा सिग्नल. मॅच स्टार्ट. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये पवन केने. पहिलाच बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. फ्रंट फुटवर येऊन समोर मारण्याचा प्रयत्न होता, कारण मिड ऑन आणि मिड ऑफ दोन्ही फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. आणि पॉवर प्ले मध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकलाय पवनने. चांगलीच उंची गाठत बॉल विकेट कीपरच्या हातात गेलाय. या खेळपट्टीचं रहस्य उलगडणं कठीण होत चाललंय. हा दुसरा बॉल देखील शरीरापासून दूर टाकलाय. पाहूया. अंपायरने सांगितले की त्यांनी वापरला हा DRS, कारण गोलंदाज बॉल रिलीज केल्यानंतर थोडासा अंपायरच्या विजनच्या समोर आला होता आणि त्याच्यामुळे विजन ब्लॉक झाला. आणि म्हणूनच पंचाने सांगितलं हा माझा निर्णय. व्हाईट बॉल चेक करा. व्हाईट बॉल आहे. सो खातं उघडलंय आता या मॅच मध्ये टीम टेंबिवलीचं. हरिप्रसाद स्टील टेंबिवली
हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये ह्या वेळेला डॉट बॉल पाहायला मिळतो. आणि पवन पहिल्या मॅच मध्ये थोडासा मागा ठरला, परंतु त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये त्याची चांगली कामगिरी, या मॅच मध्ये महत्वपूर्ण षटक त्याच्या खांद्यावर. कारण ज्या वेळेला 38 धावा डिफेंड करायच्या, तुम्हाला चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये करावी लागेल. लिटकट केल्या बरोबर बॉल गलीमधून थर्ड मॅनला काढलाय, बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा इथे मिळताना दिसतील. चौकार आलाय पहिला या डावातला टेंबिवली टीमसाठी. पाटीलच्या बॅट मधून या 4 धावा मिळतात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 त्याचे खातं उघडलंय. 5 धावा फलकावर लागल्या, 38 धावा डिफेंड करायचे. टार्गेट तसं पाहिलं तर छोटं आहे, केलं तर कठीण आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील संघ आपल्याला पाहायला मिळेल. देवांचन रिवा स्पोर्ट्स गोरसईब उलटा मारलाय, रिव्हर्स फटका, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर धावतात, 2-2 प्रयत्न सुरू आहे. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय, 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आता स्कोरबोर्ड 7. चांगली फिल्डिंग, शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय. नक्कीच 2 धावा वाचवल्यात गोरसईब या टीमसाठी. क्षेत्ररक्षकाने 7 धावा झाल्या. स्कोरबोर्डवर टार्गेट या मॅच मध्ये 38 आहे. प्रतीक पाटील महत्वाचा खेळाडू या टीमचा. टेंबिवलीचा विचार केला तर याच्यावर दारोमदार असेल या मॅच मध्ये. परत उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅटची कडा घेण्यात आली आहे. फलंदाज प्रतीक पाटील आउट होतोय. मोठी विकेट इथे मिळवली आहे. पवन केनेच्या खात्यामध्ये एक महत्वाची विकेट. प्रतीक पाटील आउट. पहाटेचे 4 वाजतात सर, तरीही शुभेच्छांचा वर्षाव आहे. अर्थात पवन केनेचे प्रचंड मोठे फॅन कोपरी गावचे सुपुत्र जिग्नेश मात्रे यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा. कुलदैवत क्रिकेट क्लब पांदिवे आणि स्वप्नील ठाकूर यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. माजी उपसरपंच चषक रितेश ठाकूर, माजी उपसरपंच खोपटेगावचे यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद. 7 धावा फलकावर आहेत. पहिली विकेट गमावली आहे टेंबिवली टीमने या महत्वाच्या मॅच मध्ये. हरिप्रसाद स्टील 11 टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात देवांचन रिवा स्पोर्ट्स गोरसईब असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो वाकणने या टीमच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. सह्याद्री सोलर जीजी स्पोर्ट्स वाकण हा प्रतीक्षित आहे संघ आणि इथून एक संघ क्वालिफाय होईल समर्थ चषकामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये. बॅटची कडा इथे घेण्यात आली आहे. आणखीन एक इथे विकेट मिळताना दिसेल. बॅक टू बॅक धक्के दिलेत पवन केनेने. नवीन आलेला फलंदाज मोनिश देखील परतलाय. टेंबिवली संघ पहिल्याच ओव्हरमध्ये हलकासा बॅकफुटला चाललाय. 7-2. दोन बॉलवर 2 विकेट आल्यात. पवन केनेचं पहिलं षटक यशस्वी राहिलंय गोरसे टीमसाठी. चांगली कामगिरी करत असताना पवन दिसला. आता भावेश आलाय गोलंदाजीसाठी. भावेश पवार कंपॅरिझन पाहिलं तर थोडंसं पिछाडीवर आहे संघ टेंबिवलीचा, कारण 14 धावा केल्या होत्या गोरसे संघाने पहिल्या डावामध्ये. ज्यावेळेला पहिलं षटक संपलं होतं इथे 7च धावा झालेल्या आहेत आणि 2 विकेट गमावल्या टेंबिवली टीमने. त्याच्यामुळे टेंबिवली टीमवर नक्कीच दबाव आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. हरिप्रसाद स्टील 11 टेंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते देवांचन रिवा स्पोर्ट्स गोरसईब च्या विरुद्ध. आजच्या रात्रीतला महत्वाचा सामना 4 वाजून गेले तरी देखील अजून मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावर येत आणि ऑनलाईन आनंद देखील घेतला जातोय. आता देखील 1700 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. म्हणजे पहा, पहाटेचे 4 वाजले तरी देखील 1700 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढचा बॉल भावेशचा. बॉल हवेत खेळलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. झेल टिपला जाईल. 3 बॉलवर मागच्या 3 विकेट गमावले टेंबिवली टीमने.
वर विकेट आणि 7-3 अशी परिस्थिती आहे. एका पाठोपाठ धक्के बसतायत बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्या तरी मी म्हणेन पिछाडीवर चालला हरिप्रसाद स्टील 11 टेंबिवलीचा संघ. सो 7 रन 3 फलंदाज बाद. गोलंदाजीसाठी भावेश पवार. आणखीन एक डॉट बॉल. सलग डॉट बॉल आलेले आहेत. मागचे 4ही चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं. 3 विकेट त्याच्यामध्ये गमावलेत आणि त्याच्यामुळे प्रेशर मध्ये सध्या तरी टेंबिवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष तसं पाहिलं तर छोटं केलं तर कठीण आहे आणि ते सध्या तरी कठीण होत चाललंय. 4 गोलंदाज आहेत हे मात्र विशेष. आई बॉल सरळ चाललं विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल इथे टाकले जात आहेत भावेश कडून. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पवनने देखील मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यामुळे आतापर्यंत मागचे 5 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय. बॉल हवेत आहे. चान्स आहे. भावेश धावतोय. प्रयत्न सुरू आहे आणि प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश. प्रयत्नांती परमेश्वर. फॉलो थ्रू मध्ये मिडॉनला जाऊन झेल टिपणे एवढं सोपं नाहीये परंतु ही किमया करू शकतो भावेश पवार. झेल टिपला फलंदाज बाद. विकेट गमावल्यात. 7 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7च धावा होत्या आणि त्याच्यानंतर सलग 4 डॉट बॉल टाकलेत भावेश पवार यांनी. काय झेल टिपल्या पहा भावेश पवार. ऍथलेटिझम पहा त्याचं. आणि एक चांगला ऍथलीट आहे. ज्या पद्धतीने बॉलवर जातो, धावला प्रचंड वेगाने, झेल टिपला आणि त्यानंतर ती सेलिब्रेशन. पवन तिथे गेला, लगेच शाबासकी दिली. फुलरलेनचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. 1 रन तरी ते मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउट चान्स आहे. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आउट. नऊ 5 फलंदाज बाद आहेत. निम्मा संघ गारद झाला टेंबिवलीचा या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. भावेशने 2 विकेट घेतले आणि आणखीन एक डॉट बॉलने हे षटक आता समाप्त होईल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 9-5 अशी परिस्थिती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये लक्ष होतं 38 म्हणजेच आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. समर्थ चषक हा फेमस उरण तालुक्याचा. फेमस उरण तालुक्याचा. 1 नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा. हाया पिरकोन गावाचा. समर्थ चषक यो नावाचा. हाया पिरकोन गावाचा. हाया पिरकोन गावाचा. 1 नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा. समर्थ चषक नावाचा. या ओव्हर नंतर टॉससाठी उपस्थित राहायचे टीम सह्याद्री सोलर जीजी स्पोर्ट्स वाकण. वाकण टीमचे कॅप्टन. हे जसं षटक संपेल तुम्हाला मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे टॉससाठी. पहिलाच दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिल्याच दिवसामध्ये आतापर्यंत 478 धावा झाल्यात. 50.4 ओव्हर टाकून झालेले आहेत. 52 विकेट गेलेले आहेत. 39 चौकार लागलेत. 29 षटकार लागलेत.
किशोर मुकादमने सर्वाधिक धावा केल्यात, त्यानंतर बाली आहे. रन करण्यामध्ये मयुरेश भोईरने देखील चांगली कामगिरी केली. केतनच्या खात्यामध्ये 22 धावा आहेत. रोनित पाटीलने धावा केल्यात. सगळ्यात जास्त विकेट जर आपण पाहिल्या तर दादूने घेतल्यात. बेस्ट ऑफ बोरशेटी पवनच्या खात्यामध्ये 3 विकेट आहेत. केतन मात्रेने 3 घेतल्यात. कपिल ठाकूरच्या 3 आहेत आणि भावेश पवारचे 3 विकेट आहेत. या मॅच मध्ये 2 विकेट भावेशने घेतलेल्या आहेत. मागच्या ओव्हरच्या दरम्यान प्रत्येकाला एक एक षटक टाकायला मिळते या स्पर्धेमध्ये, हे मात्र विशेष आहे. 4 ओव्हरच्या मॅचला 4 बॉलर, 5 ओव्हरच्या मॅचला 5 बॉलर. कपिल आला गोलंदाजीसाठी. कपिल केने 12 चेंडू 29 धावांची गरज. पहिला बॉल हवेत आहे. इथे देखील बॅटवर स्लाइस झालाय. बॉल हवेत आहे. फिल्डर धावतात. हो प्रचंड वेगाने भावेश होता कुठे गेला कुठे, आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. हा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल असं वाटत होतं. जमैकाचा हुसेन बोल्ट धावतोय की काय बॉलच्या मागे. रेस लागली होती बॉल आणि भावेशच्या दरम्यान. काय वेगाने पोहोचला भावेश त्या बॉल पर्यंत. विकेट कीपर असताना तो लॉंग लेग पर्यंत धावत गेला होता या बॉलच्या मागे, आणि तरी देखील ते जजमेंट त्याचं पाहायला मिळालं बॉलच्या मागे. परत एक वेळेला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. शॉर्ट थर्डला बॉल अडवला जाईल तोपर्यंत धाव मिळताना दिसणार नाही. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 27 धावा. समर्थ चषकाचं याही वर्गातलं आयोजन दिमागदार राहिलंय. पहिल्याच दिवसामध्ये प्रचंड मोठी व्ह्यूअरशिप, पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन. आई बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 9 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. डॉट बॉल वाढत राहिले तर मात्र सामना नक्की झुकताना दिसेल गोरसईच्या बाजूने. आणि पुढचाही सामना पाहायला विसरू नका. मग वाकळणचा संघ तयार आहे या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी. 2 भिवंडी तालुक्यातले संघ, एक कल्याण डोंबिवली परिसरातील संघ. बॅकफुटला जात असताना चांगली दिशा दिली डीप मध्ये. कवच आणि कव्हर पॉइंटच्या दरम्यान फिल्डर येतोय भरपूर वेगाने. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे. फलंदाज बाद होईल. 6वी विकेट गमावली आहे इथे टिंबिवली टीमने. बाराला 6 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. एका पाठोपाठ धक्के बसत चालले टीमला. 8 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 1 धाव तर आली आहे. 8 बॉल आणि 26 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. परेश आणि रोहन ही जोडी आता मैदानामध्ये आहे. नवीन आलेला फलंदाज सध्या स्ट्रायकर एंडला रोहन बाबरे, परेश गोराटकर ही जोडी सध्या मैदानामध्ये. उमेश तयार. चांगला फटका पुल केल्या परंतु फिल्डरच्या हातात मारलाय. फ्री होम डिलिव्हरी लॉंग ऑन ला. फलंदाज बाद. 7वी विकेट गारत. फलंदाज 12ला 7 अशी परिस्थिती आहे. आता 7 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. पिछाडीवर पूर्णपणे टिंबिवलीचा संघ नांगी टाकली फलंदाजांनी. सुरुवातीमध्येच आपण जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट गमावल्यात. त्याच्यानंतर उभारी घेऊ शकलेला नाहीये. प्रतीकडून अपेक्षा होती. प्रतीकने मात्र अपेक्षा भंग केलाय या मॅच मध्ये. कारण तो महत्वाचा खेळाडू होता. चुकीचा फटका त्याने निवडला. रिव्हर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात तो आउट झाला आणि मग लाईन लागली आहे बॅटरची. एका पाठोपाठ धक्के बसताय. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग. संदेशी तोपर्यंत 1 रन मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 13. 7 फलंदाज बाद. 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय. शेवटचं षटक आहे. 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक पान दिवे गावाला. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक फिरतो न गावाला. तो समर्थ चषक गाजतय आपल्या फिरण तालुक्याला. तो समर्थ चषक गाजतय आपल्या फिरतो न गावाला. थँक्यू. चला टॉस साठी टीम वाकळणचे कॅप्टन लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. टीम वाकळण
सह्याद्री सोलर जीजी स्पोर्ट्स वाकण आपण रेडी राहायचं आमच्या टॉस कक्षामध्ये, कारण शेवटचे 6 बॉल राहिलेत, 25 धावा करायच्यात आणि ऑलमोस्ट 4:20 झाले. त्याच्यामुळे वेळ घेऊ नका. वाकण संघ कॅप्टन लगेच पाठवा. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी सूरज केनेच्या खांद्यावर. 4 मारायचे आहेत. बॅटची कडा इथे घेण्यात आली. 8वा फलंदाज पाथ टेमिली टीमचा 13 या आकड्यावर. आणि 13 वर 8 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. बर्ड आय व्ह्यू सध्या या क्रीडा नगरीचा सध्या तुम्ही अनुभवताय. JR लॉजिस्टिक पानदिवे चे क्रीडांगण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. एक सिंगल तिथे कंप्लीट होईल. आता 24 धावांची गरज आहे आणि सगळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. अप्रतिम स्कोरिंग प्रणय मात्रेची राहिली आहे स्पर्धेमध्ये. तेवढंच चांगलं टेलिकास्ट संदेश शेळकेचं राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पहिलाच दिवस आहे. प्रचंड गाजलाय समर्थ चषक. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल आणि आता मात्र एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली संध्याकाळच्या सत्रामध्ये. या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आणि भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यानंतर क्रिकेटचा रंगारंग कार्यक्रम इथून पुढे अनेक दिवस तुमच्या समोर इथे रंगत असताना हा समर्थ चषक. बॅकफुटला जात असताना अप्पर कट मारला. पॉइंट मधून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी उशिराने आलेली ही जाग आहे. बॉल सीमा पार षटकार. सामना जिंकण्यासाठी 18 करायचे. 2 बॉल 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारले तरी देखील 5 धावेने संघ हरेल. चांगला फटका समोर मारला. फिल्डर आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑफला बॉल अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खराब फिल्डिंग. 4 रन. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 24. चला वाकण टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. वाकण टीम ते एक्स्ट्राचे 5 मिनिटं घेऊ नका प्लीज. वाकण टीम लवकरात लवकर स्टेजवर या टॉस साठी. डॉट बॉलचा सामना फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय टीम गोरसईने. अभिनंदन गोरसई बी. पुढच्या फेरीमध्ये सामना होईल देवांश आणि रिवा स्पोर्ट्स गोरसई बी आणि त्यांच्या विरुद्ध टीम सह्याद्री सोलर जीजी स्पोर्ट्स वाकण. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 4 ओव्हरचा सामना. शेवटची लढत होईल आजच्या रात्रीतली समर्थ चषकामध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे भावेश पवार ज्यांनी फक्त 2 धावांचे षटक टाकलं. 2 विकेट घेतल्या. अभिनंदन भावेश. या मॅचचा हिरो ठरलाय भावेश पवार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल भावेश पवार. प्राऊड ऑफ भिवंडी ज्याला म्हटलं गेलं आहे. ऑलराऊंडर खेळानं खेळताना आनंदवाडी चषकामध्ये देखील अफलातून खेळी बघितली होती. सुपर ओव्हरचा थर्रा रंगला होता आणि काय भेदक फलंदाजी केली होती. सप्पासप वार केले होते. आजही या मैदानावर ऑलराऊंडर कामगिरी करत देवांश आणि रिया गोरसई बी संघानं खरं तर वर्षती संघाला पराभवाचा धक्का दिलाय. संदेश केने प्रचंड खुश आहे. खरं तर मागच्या पर्वामधील पहिल्या नाईटच्या पर्वामधील चॅम्पियन संघ आहे आणि आज मात्र या 11व्या पर्वामध्ये दमदार कामगिरी करतोय. एका बाजूला देवांश आणि रिया गोरसई बी संघा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश पवार आपण यायचा आहे. हे बक्षीस घेतल्यानंतर आपण लागलीच नाणेफेकीकडे जाऊया. खरं तर बऱ्याच अंशी वाकलन विपक्ष गोरसई बी भावेश पवार आमच्या सोबत जोडला गेलाय. खूप सारे शुभेच्छा असतील. आकर्षक ऑलराऊंडर कामगिरी चंद्रकांतजी गावण साहेब असतील यांच्या पवित्र शुभ हस्ते आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला. भावेश कसं वाटतंय? नाही बोलायचं नाही, फक्त आम्हाला मैदानावर कामगिरी करायला सांगा, आम्ही तयार आहोत. येस. एका बाजूला संदेश केने आहे.